विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल स्वधामना अन्यांश्च हस्तचरण घसा श्रवणत्वगादीन प्राणान नमो भगवते पुरुषाय तुभ्यं स्वानंद सुख निवासी सद्गुरु श्री श्री जोग महाराज की जय, भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय, भक्ति शिरोमणी श्री श्री नामदेवराय महाराज की जय, भगवती मुक्ताई भगवती जनाई महाराज की जय, भगवती रुक्मिणी समेता भगवान श्री पंढरीनाथ महाराज की जय, पार्वती पतये हाती आला घाव डाव आमुचा माय बाप देव. जसं आळंदीला नळामणी संत येती धावत प्रतिवर्षी, तसं भगवती संत रूप असलेल्या माता माऊली आणि सगळे भगवत रूप संत महात्मे येणाऱ्या प्रत्येकाला तिथं नळबरांनी संत म्हटलेलं, तसं आपण सर्व संत सज्जन श्रेष्ठ आपण या ठिकाणी श्री ज्ञानदेव सेवा मंडळ आणि त्यातल्या त्यात कीर्तनकाराच्या समोर कैवल्य चक्रवर्ती विश्वमाऊली सद्गुरू श्री ज्ञानोबाराय त्यांचा वर्धापन दिन आणि इतरही सप्ताह होतात, पण या ज्ञानोबारायांच्या हे जणू काय आळंदीच आहे ठाण्यातली. या सप्ताहातील कीर्तन प्रवचन श्रवणासाठी मुंबई शहरातील दूरहून भक्तवर्य भक्तिमती माता माऊली येत असतात आणि आपण म्हणजे सर्वज्ञ भवादृश श्रोते म्हणून तुम्हाला ऐकवण्यासाठी मी उभा राहिलो नाही, तुमच्याकडून अभंग सोडवून घेण्यासाठी आजचा वक्ता उभा राहिलेला आहे. मंडळाचे पूर्वीचे अध्यक्ष वैकुंठवासी परमपूजनीय परम श्रद्धेय नाम घेता येत नाही, अण्णा त्यांना म्हणत असत.
अण्णा असतील, त्यांच्या जोडीचे वैकुंठवासी परचुरे जे असतील, त्यांच्या वेळचे काय असतील ते सगळे. त्याच्यानंतर या मंडळाचे अध्यक्ष सद्गुरू श्री एकनाथजी बाबा सदगीर, त्यानंतर अध्यक्ष परमपूजनीय श्री मधुकरजी घोलप, आणि आता पुन्हा आणखी अजितराव नावाला महत्त्व आहे सध्या. अजितरावजी मराठे ते आता अध्यक्ष आहेत. आणि पुन्हा त्यांना सहाय्य करणारे इकडं परमपूजनीय ज्ञानोबाराय बसलेले आहेत. पुन्हा आणखी इथंही मगाशी माझ्याच नावाचे लक्ष्मणराव मांढरे ते आहेत. तिकडं जुने अगदी मी आहे तुमच्या पाठीशी भिवू नका म्हणून तिकडं बाजूला तिकडं खुर्चीवर बसलेले आहेत आमचे मिलिंद बाबाजी. आपण सर्वजण या मंडळाचे सगळे पुढं बसलेले सगळे आधारस्तंभ आहेत. आणि या परिसरातले हरिभक्तीपरायण पूजनीय श्रीयुत परमपूजनीय श्रीयुत मधुकर बाबा, परमपूजनीय श्रीयुत मस्के बाबा, नाव परिचय आहे पण नावं माहीत नाही, उभे असलेले सगळे कार्तिक स्वामी ही फौज, आणि ज्येष्ठ श्रेष्ठ भगवत भक्त ज्यांच्या मुखातून पंचम आलाप बाहेर ऐकायला. मग अशी चाल किती सुंदर झाली पहिली चाल. हो, तेव्हा आपल्या सर्वांच्यामुळे जसं तुमचेनी बरा दिसत, ह्या सर्वांच्यामुळे हा सप्ताह बरा दिसत असे. त्यातली ही आजच्या दिवसाची सेवा मोठी आवडीने मनापासून आपण सर्वांनी माझ्याकडे दिलेली आहे. खेडेगावात नेहमीचं वाक्य सांगतो, आज कीर्तनना लय भारी झाला असं म्हणतात, पण बोलायला कोणाला येते? समोरून इकडून तुम्ही काय कृपा कटाक्ष टाकला, काहीतरी मोडकं तोडकं टुटं फुटं मी बोलेन, बघूया कसा तुम्ही कृपा कटाक्ष टाकता आहात आणि मला बोलतं करत आहात. जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये निर्याणपर जे प्रकरण आहे, अभंग आहे, त्यामधला हा अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरू श्री तुकाराम महाराज आम्ही सर्व संत वैभवाचे धनी आहोत असे सांगतायत. आणि आपल्या हृदयातल्या मस्तीचं मस्त होऊन मस्तीने वर्णन करतायत. विठ्ठल विठ्ठल मगाशी आमची परमपूजनीय सदगीरजी महाराज त्यांची आमची चर्चा झाली. ते म्हणले, महाराज हा अभंग घ्या तुम्ही आज. हो, आमची थोडी चर्चा झाली. मी दुसरा अभंग घेऊन आलो होतो, पण असो 2 दिवसापूर्वी त्यांची सेवा झाली. आज तिकडं चांदवडला ते आहेत. असो, त्यांचंही स्मरण करूया. ही तर टाळ घेऊन ते उभे असायचे. असो, तेव्हा मला सांगायचं काय, जगद्गुरू तुकोबाराई एक दिव्य व्यक्ती आणि त्या काळात महान विभूती होऊन गेली. का बरे? त्याचं कारण असं आहे, जगामध्ये 7 सकार आहेत बाबा. त्यापैकी कोणाच्या ठिकाणी 5 आहेत तर 2 नाहीत, कोणाच्या ठिकाणी 3 आहेत तर 4 नाहीत. पण जगद्गुरू तुकोबारायांच्या ठिकाणी हे 7च्या 7 सकार गुण्या गोविंदाने एकत्रितपणे नांदायला आले होते. कोणते ते 7 सकार? संपत, सरस्वती, सत्यम, संतानम, सदनुग्रह, सत्ता, सुकृत एवंच, सकारा हा सप्त दुर्लभा. त्यापैकी पहिला सकार काय आहे? संपत. म्हणजे आलंय कीर्तन संपत, हा संपत नव्हे. किंवा एखाद्याचं नाव संपतराव असेल तर माझा तुमचा परिचय नसेल तर 5 अक्षरी अहो संपतराव आहोजावा बोलावं लागतं. पण त्या संपतरावचा जिगरी दोस्त 5 अक्षरी हे संबोधन उच्चारत, ए संपत इकडे ये रे, तो पाय मोडका आहे ना. तर तो संपतरावचा किंवा आलय कीर्तन संपत, तो हा संपत नाही. हा संस्कृत शब्द आहे, संस्कृत पद आहे. संपद म्हणजे संपदा. आम्ही वैभवाचे धनी म्हणतात पाहिजे त्याशी. आम्ही वैभवाचे धनी म्हणतात, त्या अर्थी पहिला सकार त्यांच्याजवळ आहे, संपत संपदा. सरस्वती, तुका तरी सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. याचा अर्थ त्यांच्या जिव्हेवर सरस्वती नाचते आहे. सत्यम, महाराज पहिल्यांदा संतांची लक्षणं सांगतात. सत्य बोले मुखे, दुखवे अनेकांच्या दुःखे. नंतर स्वतःचं सांगतात, तुका म्हणे सत्य सांगे, येवोत रागे येतील ते. आणि एखादं भित्र कुत्रं असतं, तिकडून जर 4 कुत्री ह्याच्यावर धावून आली तर हे भित्र असल्यामुळे ते तंगड्यात शेपूट घालतं आणि हे पळपुट्यासारखं पळायला लागतं. तसं त्या कुत्र्यासारखं पळपुट्यासारखं माझं भिवून बहुमताला भिवून पळून जाणारं पळपुट्यासारखं भित्र सत्य नाही.
मग कसं आहे, सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. म्हणून सत्य हा तिसरा सकार आहे. संतान भागीरथी, महादेव, नारायण महाराज हे त्यांच्या पोटी आलेलं मांस वंशातलं संतान आहे. आणि तिथंपासून ते आपल्यापर्यंत महाराजांच्या जे परमार्थातले आपण सर्वजण आहोत, हे त्यांचे विद्यावंशातले आपण सर्वजण कोण आहोत? संतानच आहोत. 4 सकार झाले. सदनुग्रह, सत अनुग्रह. सत म्हणजे काय? सच्चिद आनंदमध्ये पहिलं जे सत आहे ते सत म्हणजे सत्य. कशाला म्हणायचं सत्य? देश काल वस्तू निमित्तेषु यत न विनश्यति तत् सत्यम. देशाचा, काळाचा, वस्तूचा, पदार्थांचा, घटनांचा, व्यक्तींचा, सगळ्यांचा नाश झाला तरी देखील ज्याचा नाश होत नाही त्याला काय? ते न नशतू स्वरूपे, ज्याचा नाश होत नाही त्याला म्हणायचं सत्य. असे 3 जण आहेत. सत्य साच करे, नाम विठोबाचे भरे. दुसरी गोष्ट, त्या सद्रूपाशी समरस झालेले संत एक सत्य आहेत. आणि तिसरी गोष्ट, पहिले क्रमांकाने सत्यतो 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 विठ्ठला, कागा हा दाविला जगदाकार. नाम सत्य पण सद्गुरूंच्याकडून ते मिळतं, म्हणून दोघंच सत्य घेऊ. एक सद्गुरू, कारण सत हे अगोदर सद्गुरू आणि एक परमात्मा. ते सांगितलं मी. दोघांचाही अनुग्रह तुकोबारायाला मिळाला, भगवंताचा अनुग्रह मिळाला. पांडुरंगे सत्या केला अनुग्रह, पांडुरंगे सत्य केला अनुग्रह. पांडुरंगे सत्य केला अनुग्रह, पांडुरंगे सत्य केला अनुग्रह. निरसोनी संदेहा बुद्धि भेद, बुद्धि भेद. निरसोनी संदेहा बुद्धि भेद, बुद्धि भेद. हे दोन्ही संदेहा बुद्धि भेद, बुद्धि भेद. हे दोन्ही संदेहा मुक्ती भेद, मुक्ती भेद. पांडुरंगे सत्य, पांडुरंगे सत्य अनुग्रह केला एक. दुसरा आपल्याला माहिती आहे सत्य गुरु राय कृपा मज के. दोघांचाही अनुग्रह महाराजांना लाभला. 5वा सकार सदनुग्रह आहे. 6वा सकार सत्ता, शेवटच्या चरणात तुका म्हणे सत्ता अवघी आमुचीचा आता. आणि 7वा सकार आहे सुकृत. याचा अमरकोशामध्ये अर्थ असा आहे, सुकृती पुण्यवान धन्य. दर्शनाचे प्रशस्ती पुण्यपुरुष, हे पुण्यपुरुष आहेत. यांचं नाव घेतलं तर बाकी सगळे पुण्यवान होतात. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची. धन्यता काय सांगावी? अनेक वेळा कीर्तनातून तुम्ही ऐकलेलं आहे, या संतांचं शरीर धन्य असते, या संतांची जात धन्य असते. ज्या गावात हे जन्माला येतात तो गाव धन्य असतो, ज्या वंशात हे जन्माला येतात तो वंश धन्य असतो. यांचे मातापिता धन्य असतात. ज्या दिवशी यांचं दर्शन होतं तो दिवस धन्य असतो. ज्या काळात भेट होते यांची तो काळ धन्य असतो. नवे हे स्वतःच धन्य असतात. विठ्ठल विठ्ठल विशेष काय ऐकायला मिळणार नाही, पण 2 तासातला 1 सेकंद बी वाया जाऊ देणार नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या महात्म्यांचे शरीर धन्य आहे. सर्वांना पाठ आहे. धन्य धन्य ते शरीर, तीर्थव्रतांचे माहेर. शरीर धन्य आहे. या महात्म्यांची जात धन्य आहे. महाराजांनी गाथेत धन्य त्या जाती, त्या खाली 2 रेगा मारा. धन्य त्या जाती नारायण चित्ती साठवेला, ज्यांनी आपल्या हृदयात नारायण भगवंताला साठवलं. तेवढी जात. इथं जर कोणी एखादा म्हणू लागला मी 96 कुळीचा, हो बाजूला, तो कुठला आलाय धन्य? का बरे? नारायण कोणाच्या हृदयात येऊन वास करत असतात काय? कोणत्या हृदयात वास करतात? श्रीमद भगवद्गीता 9वा अध्याय 13वा श्लोक. महात्मा नसतो माम पार्थ. पहिलं पद कोणाला येते गीता त्याने मी पहिलं पद बरोबर म्हटलं का? महात, नाहीतर मग लक्ष नाही दिलं मवर. महात्मा मा झाल्याखेरीज राहत नाही.
म्हणून ज्याला गीता शिकवायची त्याला अगोदर उच्चार व्यवस्थित असले पाहिजेत. संहिता देणाराला विठ्ठल विठ्ठल महात्मा नस्तु माम पार्थ अहम वैश्वानरो भूत्वा. त्यातही त्या श्लोकामध्ये जवळजवळ 80% लोकांची चुका होतात. विठ्ठल विठ्ठल असो. म्हणून बघून जर म्हणलं व्यवस्थित सावध तर जो संस्कृत शिकला नाही त्यालाही संस्कृत वाचता येईल. असो. त्या श्लोकाखालची पहिली ओवी कोणाच्या हृदयात भगवंत राहतात. तरी जयाचे चोखटे मानसी मी होवनासे क्षेत्र. पुढचं नाही लागत. याला म्हणतात कारणापुरता उतारा. बांधावरून जी भांडणं आहेत तेवढाच उतारा काढता का पडलेल्या शेताचा उतारा काढता. विठ्ठल विठ्ठल असो. चोखट हृदय म्हणजे ज्या हृदयात काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही, क्षोभ नाही. याला प्रमाण गोस्वामी तुलसीदासजींची चौपाई पाठ आहे आपल्याला. काम क्रोध मद मानन मोहा लोभन क्षोभन रागन द्रोहा जिनके कपट दंभ नहीं माया तिनके हृदय बसहू रघुरा. त्या हृदयात रघुराया राहत. कोण काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही, क्षोभ नाही, कपट नाही, दंभ नाही. बोलू का हा शहाणा कळत. हे सगळेच आपल्या हृदयात आहे. म्हणून तुझ्या हृदयात तू कुठला बाबा. म्हणून धन्य तुझी जात धन्य नाही. धन्य त्या जाती नारायण चित्ती साठविला. धन्य तोची ग्राम जेथे हरीचे दास. ज्या गावात हरीचे दास वास करतात तोच गाव धन्य. धन्य तोची वंश भक्ती भाग्य. ज्या वंशात हे जन्माला आले तो वंश धन्य. धन्य माता पिता तयाची त्याचे माता पिता धन्य. बरं म्हणायचं तर धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता. धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता. धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता. धन्य त्याची माता धन्य त्याचा. साठविला दाता त्रैलोक्याचा. साठविला दाता त्रैलोक्याचा. साठविला दाता त्रैलोक्याचा. माता पिता धन्य आहेत. ज्या दिवशी यांचं दर्शन होतं धन्य आजी दिन बोला. ज्या काळात भेट होते धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो. आणि हे स्वतःच धन्य आहेत. धन्य तुकोबा तेने धन्य म्हणवीन इहलोकी लोका भाग्या मी तुका. हे 7च्या 7 सकार जेवढे संत आहेत तुकोबारायांच्या ठिकाणी हे 7 सकार आहे. अशा तुकोबारायांची ख्याती प्रसिद्धी कीर्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर पोहोचली. शिवाजी महाराज म्हणतायत आपल्या पुणे प्रांतात एवढा मोठा महात्मा हे माहीत कसं नाही. आणि ते म्हणाले चला जाऊया का दर्शनाला. जाऊया का तर मग निघायलाच पाहिजे ना. पण मध्येच छत्रपती पदाची पाल चुकली. ते म्हणाले आपण छत्रपती ना अजून ह्यांचा परिचय नाही आणि एकाएकी कसं दर्शनाला निघालो. म्हणून या जगात संतांपेक्षा कोणीही मोठा नाही. आणि भगवंत आणि संत या दोघांपेक्षा स्वतःला मोठा समजतो. त्याच्या इतका छोटा पण कुणी नाही. विठ्ठल छत्रपती शिवाजी महाराज युक्तिबाज गणिमी काव्याने युक्त. म्हणून त्यांनी लगेच नपुंसकात 3 प्रकार काढले. एक जन्म नपुंसक, दुसरा भोग नपुंसक, तिसरा वैराग्य नपुंसक. जन्मल्यापासून ज्याला नपुंसकत्व आहे त्याला घरात सेवक नोकर म्हणून कामाला ठेवत जावं. भोगाच्या अतिरेकाने ज्याला नपुंसकत्व आले त्याला हाकलून देत जावं. आणि वैराग्यामुळे ज्याच्या ठिकाणी नपुंसकत्व आले अशा वैराग्य नपुंसकाची सेवा करीत जावी. जगद्गुरु तुकाराम महाराज हे वैराग्य नपुंसक. म्हणून आपण यांची लांबून दुरून सेवा करू आणि योग्य वेळ येईल तेव्हा यांच्या दर्शनाला जाऊ. लांबून दुरून सेवा काय केली. बरंचसं धन रत्ने जड जवाहीर सोने दिवट्या छत्री घोडे आणि चिंचवडच्या मोर्या गोसावीला जमीन दिली. तसा जमिनीचा पण मोहर उठवून स्वराज्याची तो जमिनीचा कागद पाठविला. सेवक घेऊन आले. महाराज म्हणाले काय हे छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमच्यासाठी दिलेलं आहे. महाराजांनी बघितलं म्हणे जसं आणलं तसं घेऊन जा. परत पाठवलं महाराज. का बरं का घेतलं नाही
तर जगद्गुरु तुकाराम महाराज हे निरपेक्ष संत होते. आता आपला जुना परिचय आहे. मी तुम्हाला विचारणार, हो तुम्हालाही कोड्यात टाकतो. हो 12व्या अध्यायात अनपेक्ष पद आहे आणि एकनाथी भागवतात निरपेक्ष पद आहे. निरपेक्ष पदावरचा श्लोक सांगा आणि अनपेक्ष पदावरचा 12व्या अध्यायातला श्लोक सांगा. अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो. आता एकनाथी भागवतातला सांगा. तुम्हाला कुठं विचारलं? निरपेक्षम हे ज्येष्ठ बंधू आहेत आमचे. निरपेक्षम मुनिम शांतम निर्वैरसमदर्शिनः अनुव्रजाम्यहम नित्यम पूये यत्यंग्र रेणुभी. बरोबर आहे ना? बराबर आहे. बरोबर नाही विठाल विठाल. असं अनपेक्ष पदाच्या खाली ओवे. जयाच्या ठाई पांडवा अपेक्षे नाही रेगावा सुखाशी चढावा. ज्याच्या हृदयात अपेक्षेला प्रवेश नाही त्याला चढतं सुख असतं. हे झालं तिथलं. आणि निरपेक्ष मुनी शांतम त्याच्यापेक्षा नैरपेक्षम परम प्राहू असं एक पद आहे 11व्या स्कंदात. त्याच्या खाली ओवी मोठी सुंदर आहे. ती ओवी सांगण्या अगोदर एक कोटी नेहमीची सांगतो. जगद्गुरु तुकाराम महाराज दिलं तरी घेत नाहीत. याला काय म्हणा? सच्च म्हणा. दिलं तरच घेतो अच्छा आहे. गरज पडली तर मागून घेतो बच्चा आहे. गरज नसतानाही मागतो कच्चा आहे. आणि तुमच्या माझ्याजवळचं लोबाडून हिसकावून घेत असेल तर लुच्च्या म्हणून नाही तर काय. जगद्गुरु तुकाराम महाराज पहिल्या वर्गातले सच्च्या वर्गातले. दिलं तरी घेत नाही. याला ओवे. 35-40 वर्षापूर्वी घरी आपल्या वास्तुशांती असेल लग्न असेल तेव्हा आहेर स्वीकारले जायचे. आणि कोणत्या पाहुण्याने काय आहेर वास्तुशांतीच्या दिवशी कोणत्या पाहुण्यानं काय आहेर आणलाय घर मालक पाहुणा तिकडून येताना हाताकडे बघत असे आणि आहेर काय आहे त्याची लग्नामध्ये त्या वास्तुशांतीमध्ये वहीमध्ये नोंद करून ठेवत असे. आता सध्या टीप आहे आहेर स्वीकारले जाणार नाहीत. आपली उपस्थिती हाच आहेर. भगवान घेऊन आलेत भक्तांच्याकरता काय चौपुरुषार्थीशी मुक्ती मी स्वये देता है श्रीपती. धर्मार्थ काम मोक्ष 4 पुरुषार्थासह भगवान हातात सायुज्य मोक्ष घेऊन आलेले. मग तो घरवाला जसा काय आणले आषाढभूतपणे पाहतो तसं भक्त दुरोनी दृष्टी न पाहतील लांबून सुद्धा भगवंताच्या हाताकडे बघायला तयार नाही. तयार नाहीत. हातात काय मा धरती हाती हे केवी घडे. बरं झालं आमच्या द्या हातात घ्या. हे कसं घडेल का? नाही महाराज. जगद्गुरु तुकोबाराय पहिल्या वर्गातले. आता इथं तुकोबारायांच्या ठिकाणी सध्याचा लोभी महाराज जर असता. हो हे जगद्गुरु तुकार हे छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेलं आहे. याचा स्वीकार नाही केला तर त्यांच्या रोषाला क्रोधाला बळी पडावं लागेल. आपण तर कुठं मागितलं होतं? न मागता अयाचितपणे आपल्या पायापाशी आले घ्या असं तो म्हणाला असता. परंतु ते जगद्गुरु श्री तुकाराम महाराज होते. उकळात घातले तर वर मुसळात निघणारे. काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची. हो म्हणून काय नाही घेतलं परत पाठवलं. मोबाईल टी व्ही वर्तमानपत्र रेडिओ काय प्रसार माध्यमं नव्हती तरीसुद्धा ही बातमी महाराजांनी काय घेतलं नाही. सगळ्या समाजातल्या तळागाळापर्यंत पोहोचली. समाजातला एक माणूस धावतच देहोला तुकोबारायाकडे आला आणि म्हणू लागला का हो तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेलं तुम्ही स्वीकारायला पाहिजे होतं. ते न स्वीकारल्यामुळं तुम्ही छत्रपती शिवरायांचा अवमान केला अपमान केला असं नाही वाटत तुम्हाला? अहो केवढं मोठं वैभव महाराजांचं केवढी सत्ता काय शक्ती अंगात हा म्हणता अफजल खानाला साफ केलं आणि तुम्ही ते परत पाठवलं अवमान केला असं वाटत. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणा ओ कोण हो तुम्ही? अरे भल्या माणसा आमच्याकडे हे नसावं मग आम्ही स्वीकारावं. आमच्याकडे काय कमी आहे? तसं पाहिलं तर महाराज छत्रपती शिवाजी महाराजासारखे श्रेष्ठ लोक बोटावर बोलण्यासारखे सोडले तर समाजामध्ये वरकड कोठ एक आहे तरी एक नाही. कोणाजवळ वरकड म्हणजे कोणाजवळ सत्ता आहे संपत्ती आहे पण अंगात शक्तीचाच बेपत्ता. हे कोण म्हणे साखर सम्राट पण साखरच खायची नाही. ताक भाकरीवर राहावं लागते का तर मधुमेह. आणि हे पाप्याच्या पितरासारखे किडकिडीत आवतावर पांडुरंग अशी गवताच्या काडीसारखी तब्येत. सत्ता संपत्ती आहे पण शक्तीच नाही. त्याच्या विरुद्ध शक्ती अफाट आहे अंगात
पण सत्ता नाही आणि संपत्ती नाही, काहीच पैसा जवळ नाही. मला वाटते थोडी जरी ह्या ताकदवानाजवळ संपत्ती असते तर तो WWE जाऊन त्याने पुन्हा संपत्ती मिळवली असते, पण तिथपर्यंत पोचायला सुद्धा संपत्ती नाही. क्रिकेटमध्ये सगळी पोरं खेळतात पण सगळ्यांना नाही प्रवेश होत महाराज. आमच्या पार्थला विचारा. विठ्ठल विठ्ठल असो. तर आपण बोलत होतो शक्ती आहे पण सत्ता संपत्ती नाही. पण जगात जेवढे ताकदवान बिचाऱ्या त्यांना श्रीमंताच्या दारात वॉचमन रखवालदार म्हणून उभं राहावं लागतं. बरं, सत्ता आहे, संपत्ती आहे, शक्ती आहे, तरीसुद्धा संत महात्मे महत्त्व देत नाही. का? ही सत्ता संपत्ती शक्ती मिळवली कोणत्या मार्गाने आणि त्याचा विनियोग कसा करता यावर संतांचे महत्त्व देणे अवलंबून आहे. संपत्ती किती नंबरने मिळवतात सध्या? म्हणजे 420 नाही 840. 3 मकारामध्ये खर्च करतात. आता महाराज कल्याण मासिकात हे वर्णन आले म्हणून मला हे मकार उच्चारावे लागतात, नाहीतर आपल्यासारख्या श्रेष्ठांच्या पुढं जसं आहे तसं. पहिला मकार आहे मद्य, हे मद्य. दुसरा मकार मटण आणि तिसरा मकार मस्तानी आईस्क्रीम मधली नव्हे. विठ्ठल विठ्ठल. आणि ह्या 3 मकारामध्ये सगळं वैभव पैसा निघून जातो जाईल. मग त्यामुळं पैसा निघून गेल्यामुळे दरिद्री हे पहिलं फल वाट्याला येतं. जाईल तिथे लोक अपमान करतात. देवानं दिलं होतं वैभव पण ह्या व्यसनात घालून बसला. लोक नावं ठेवतात. दुसरं फल, तिसरं फल, संकटांची मालिका त्याच्या मागे सुरू होते. आणि 4थं फल जन्म मरण परंपरा नव्हे, भीषण नरक यंत्रणा त्याला भोगावी लागते. राजा रावणाकडे सत्ता आहे, संपत्ती आहे, शक्ती आहे, पण त्यानं मिळवली कोणत्या मार्गाने, विनियोग त्याला करता आला का पहा. असं आहे महाराज. जगामध्ये 9 निधी संपत्ती, अष्टसिद्धी नवनिधी के दाता, 9 निधी संपत्ती. त्यातली 8.5 निधी एकट्या कुबेराजवळ आहे. दगडावर डोंगरावर राहायचं. आमच्यासाठी एक अलौकिक घर बांधा नव्हेस. आमचे गण भरपूर आहे भक्त, सोन्याचंच एक शहर वसवा. कुबेर नवीन घर बांधता, गावाकडे नवीन मंदिर बांधता तुम्ही गावकरी मिळून, किंवा इथं शहरच काय काय मोठी माणसं शहरच एक नगरच वसवतात. त्याला नाव समता नगर काय असेल ती वेगवेगळी नगर. ती नगर बांधल्यावर एकाएकी राहता येतं का? घरामध्ये, मंदिरामध्ये, नगरामध्ये त्याची वास्तुशांतीची पूजा व्हावी लागते. कोणाकडून करायची? शंभू महादेव म्हणाले का नवीनच रावण नावाचा ब्राह्मण आपला भक्त आहे, त्याच्याकडून करूया का? म्हणे बोलवा त्याला. रावणाला बोलावलं. रावणाने शास्त्रशुद्ध तंतोतंत विधीपूर्वक पूजा सांगितली. जगात कोणाला काय आवडेल सांगता येत नाही. पार्वती आई साहेबांना पूजाच फार आवडली, पूजेचा विधीच आवडला. म्हणजे रावणा एवढी चांगली पूजा सांगता येते. आता रावण म्हणतोय अहो आईसाहेब ब्राह्मणच आहोत आम्ही, त्यामुळं ब्राह्मणाला पूजा सांगणं म्हणजे हातचा मळ आहे, यात काय विषय. पण काय म्हण रावणा, तुझी पूजा मला फार आवडली. बरं मग तुला काहीतरी मागावं लागेल. म्हणजे काय मागता? तुम्हाला शंभू महादेव आहे भोलेबाबाच्या तुमच्या कृपेनंच तर माझं जीवन भरपूर आहे, मला उभं आहे. नाही म्हणे मागावं लागेल म्हणल्यावर मला वचन द्या म्हणे. आईसाहेब म्हणाले घे वचन. हे इबलीस काय मागितलं माहिती आहे का? म्हणे आईसाहेब हे घरच देऊन टाका मला. हो विठ्ठल विठ्ठल. बांधले कोणी कोणासाठी, आणि खेडेगावातल्या भाषेत बोलू का उपटले कोणी. अशा प्रकारे जे संपत्ती मिळवितात, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात असल्यांच्या बरोबर जाताना कवडी सुद्धा जात नाही. तुका म्हण ज्याची संपदाय वडे, तुका म्हण ज्याची संपदाय वडे, तुका म्हण ज्याची संपदाय वडे, तुका म्हणे ज्याची संपदाय वडे. सांगात कवडी गेली नाही, सांगात कवडी गेली नाही, सांगात कवडी गेली नाही, सांगात कवडी गेली नाही. हा तुका
तुका म्हणे ज्याची संपदा आहे बडी, संपदा आहे बडी, सांगा ते कबड्डी गेली नाही, सांगा ते कबड्डी गेली नाही. तुका म्हणे ज्याची संपदा आहे बडी, संपदा आहे बडी, तरी गेली नाही, सांगा ते कबड्डी गेली नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, ढ ढगाच आहे, सांगा ते कवडी, डला ड डीला डी आले नाही. दुसरं प्रमाण सांगतो. तुका म्हणे ज्याचे देव बांधवडी, डी सांगा ते कवडी गेली नाही, इथं डीला डी आले. असं आहे महाराज. आपली संपत्ती वाढावी म्हणून लोक अनेक पदार्थ एकत्रित गोळा करतात. दैवासुर संपद द्विभाग योगो नाम, दैवासुर संपद द्विभाग योगो नाम षोडशोध्याय. हा म्हटलं ना कोणतरी, हा बरोबर आहे. ऐका. श्री भगवानुवाच अभयम सत्व संशुद्धिर ज्ञान योग व्यवस्थिती. ही 2.5 श्लोकात दैवी संपत्ती. हा पहिला श्लोक सुरू व्हायच्या अगोदर पाठीमागं 4 ओव्या आणि तिथं पाठीमागे 1 ओवे संपत्ती कशाला म्हणायचं त्या ओवीमध्ये सांगितलेलं आहे. एक एका ते पोखी ऐसे बहुत पदार्थ एकी संपादिजती, ते लोकी संपत्ती म्हणजे. मराठीत अर्थ काय? एक एका ते पोखी, एकमेकांना पोषक अशा अनेक वस्तू एक जणाने एका ठिकाणी गोळा केल्या. एक जणाने अनेक वस्तू एका ठिकाणी, त्या कशा? एकमेकांना पोषक अशा अनेक वस्तू एक जणाने एका ठिकाणी गोळा केल्या, या लोका जगात तिला संपत्ती असं म्हणतात. हे झालं मराठीत ओवी. आता श्लोक. ज्ञान ऐश्वर्य आरोग्यम धनधान्य जयादिकम सलक्ष्म समुद्दिष्टते सा लक्ष्मी इति कथ्यते. संपत्ती मिळवण्याकरता ज्ञान पाहिजे, म्हणजे डोकं पाहिजे. त्या डोक्याने धनधान्य आदी वस्तू मिळवल्या पाहिजे, जय मिळवला पाहिजे. हे सगळं मिळवून तो ऐश्वर्यवान झाला पाहिजे. आणि हे ऐश्वर्य सगळं धनधान्य आदी भोगण्याकरता आरोग्य पाहिजे. आहे का नाही? एकमेकाला पोषक. ज्ञान ऐश्वर्य आरोग्यम धनधान्य जयादिकम, या सगळ्याला लक्ष्म असं म्हटले. आणि या लक्ष्माने युक्त जी आहे तिला लक्ष्मी असे म्हणतात. मराठीतच तिला संपत्ती असे म्हणतात. आता संपत्ती आहे, शक्ती आहे, सत्ता आहे, तरी संत का महत्त्व देत नाही? त्याचं उत्तर असं आहे की या तिन्हींना व्यावहारिकता आहे. सावध ऐका हो, तुमच्या इतका आम्ही विद्वान नाही. या तिन्हींना व्यावहारिकता आहे आणि वर्तमान काळापुरती सत्ता आहे. जाताना यातलं काही बरोबर जात नाही. आणि याला उदाहरण सिकंदर बादशाहचं कीर्तनात सांगतो की नाही आपण. तो सिकंदर बादशाह सारं जग जिंकलं आणि शेवटच्या काळामध्ये त्याला जाणवलं मी ह्या आठवड्यात जाणार. विश्वासू सेवक जवळ बोलावलं, या रे इकडे. म्हणजे काय मालक? म्हणे मी ह्या 2-3 दिवसात जर गेलो तर माझी अशी अंत्ययात्रा काढायची. कशी? माझ्या एका बाजूला खजिना ठेवा आणि एका बाजूला सैन्य ठेवा. कळू द्या सगळ्या जगाला एवढा मोठा जगत जेता सिकंदर होऊन गेला, त्याने एवढं कमावलं, एवढं मिळवलं, पण जाताना यातलं त्याच्याबरोबर काही गेलं नाही. इथं उभं राहिल्यावर पदरचं काहीच सांगता येत नाही. मग तेथे नचले काही, मग नचले काही, सत्ता संपदा राहेल ठाईच्या ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तई यमाज्ञा, हा मनी भाव धरुनी भला, मनी भाव काय भला, तुका म्हणे ये माझ्या जब काळात दुरी ठेला, मग ते नचले काही.
मणिभाव जव काळ असे दूर ठेला, मणिभाव धरून ठेला तो हरिगुण ऐक वहिला नवन. पाठ आहे मला, पण एखाद्याला होतं. पाठ नाही असं मान समजता काय मला? विठाल 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 काळाला होतं तसं, येत नाही ते समोर. विठाल विठाल वारकऱ्यात चाललं ना, तुकोबारायच्या पालखीत मालिका हातात घेऊन म्हणायची, पण माऊली बरोबर वारकऱ्यात हातात मालिका घेऊन म्हणाय. त्याचं त्यांच्यावर चालताना जो अभंग वाट्याला येईल तो न बघता म्हणायलाच पाहिजे. मग तिथं वारकऱ्यात मी चालतो, विठाल विठाल. ह्यांना माहिती आहे, ह्याला साक्षी कारभारी बाबाच्या दिंडीत विठाल 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 असो आपल्याला. मग तेथे नचले सत्ता संपदा राहेल ठाईच्या ठाई. इथंच राहते. पण त्या सत्ता संपत्तीसाठी जी कारस्थानं केली, त्यातून जो भ्रष्टाचार घडला आणि ह्या दोन्हीतून जे पाप वाट्याला आलं. सत्ता संपदा इथंच राहते, कारस्थानं इथंच राहतात, भ्रष्टाचार इथंच राहत, पण पाप मात्र बरोबर जातं. आणि त्याची इतकी केविलवाणी दयनीय स्थिती करतं, किती करतं. त्यासाठी उदाहरण रावणाचं मी पुढे ठेवायला लागलो. रावणाने प्रत्येक क्षेत्रात एक नंबर नेत्रदीपक प्रगती केली. प्रत्येक क्षेत्रात म्हणजे कला, वाणिज्य, विज्ञान, युद्ध विभाग, शेती विभाग, खगोलशास्त्र, भूगोलशास्त्र, स्थापत्य विभाग म्हणजे बांधकाम, जे कोणते प्रत्येक विभागात एक नंबर प्रगती केली. पण मी एक नंबर प्रगतशील आहे हे रावणाने स्वतः म्हणून त्याला कोण म्हणणार नाही, म्हणून उपयोग नसतो. त्या विभागातल्या तज्ज्ञाने त्या प्रगतीचं कौतुक करून तुझी प्रगती यथार्थ आहे, एक नंबर आहे असं शिक्कामोर्तब करावं. त्यावेळेला तो एक नंबर प्रगतशील आहे. त्यासाठी रावणाने प्रत्येक विभागातला एक तज्ज्ञ म्हणजे शास्त्रज्ञ म्हणजे त्यावेळचा ऋषी त्याला बरोबर घेतलं आणि सगळ्यांना घेऊन राज्यभर त्या क्षेत्रातून फिरवलं. युद्ध विभागामध्ये जेव्हा गेले, युद्ध विभागाच्या तज्ज्ञाला ऋषीला पुढे या सांगितलं. बघा म्हणे ही माय, त्या तज्ज्ञाने ऋषीने तोंडा ही पिकन ही वेगवेगळी पिकन रोपण ही आम्ही पहिल्यांदाच पाहतो, ही कमाल आहे बाबा रावणा तुझी. नंतर कला विभागात तसंच, विज्ञान विभागात तसं, व्यापार विभागात तसंच, बांधकाम विभाग, कोणत्या विभागात त्याने तोंडात बोट घालावं. आणि रावणा आम्हाला फक्त थेअरी माहिती आहे, तू प्रॅक्टिकल सहित वटवलंय, कमाल आहे बाबा रावण. सगळे विभाग पाहून झाले आणि लंकेतल्या ज्या हॉलमधून ते फिरायला गेले होते तिथं फिरून तिथं आले. आणि जो तो म्हणतोय आता कौतुकच, काय कौतुक या रावणाचं, कमाल आहे बाबा या रावणाची, कमाल आहे बाबा या रावणाची. रावण म्हणे बंद करा तुमचा हा बकवास, बंद करा ही बडबड. अरे जो तो माझी तोंड फाटेपर्यंत स्तुतीच करतोय, पण माझ्या वाटचालीत काय त्रुटी आहे, कोणती उणीव आहे, आपल्यापैकी एक जणाने सांगू नये. याचीच एक पोक्त अनुभवी एक ऋषी वाट पाहत होते, बसले होते. ते म्हणाले मी सांगतो रावणा. हा बाबा सांगा सांगा. रावणा हे तुला काय म्हणतो की तोंड फाटेपर्यंत स्तुती करतायत, हे स्तुती करतात यात वावगं काय नाही. अरे तुझ्या वैभवाच्या प्रगतीच्या इमारतीचं यशाचं शिखर जर बघायला गेलं, कळस मोकळी टोपी तर पडेल, पण बांधलेला फेटा पागोटा सुद्धा पडेल नव. तर इतके वर आणि उंच आहे, दिसत नाही इतकं वर आणि उंच आहे. पण इतकं प्रगतीचं वैभवाच्या यशाच्या इमारतीचं शिखर दिसत नाही इतकं वर उंच असलं तर सांगू का रावणा, तुझ्या या प्रगतीच्या वैभवाच्या संपत्तीच्या इमारतीला पायाचाच पत्ता नाही. रावण घाबरला की एकदम, काय नेमकं काय म्हणायचं तुम्हाला. अरे रावणा, ज्याला शील म्हणतात, चारित्र्य म्हणतात, नीती म्हणतात, सदाचरण म्हणतात, धर्म म्हणतात, तो या वैभवाच्या प्रगतीच्या इमारतीचा पाया आहे. आम्हाला तुझ्या सगळ्या राज्यातून फिरवलं हो. मग आता मी उच्चारलं, शील, चारित्र्य, नीती, सदाचरण, सद्धर्म याचा पाठ देणारी एकही पाठशाळा किंवा गुरुकुल मला तुझ्या राज्यात दिसलं. त्यामुळं हा पायाच नसल्यामुळे एवढी जरी शिखर दिसत नाही, अशी कळस दिसत नाही, अशी तुझी वैभवाची इमारत असली तरी कधी कोलमडून कोसळेल आणि तुला दयनीय केविलवाणी स्थिती प्राप्त होईल, सांगता येत नाही. रावण जिवंत असतानाचं सांगतो. रावणाला किती तोंड होती?
1 2 3 4 5 6 7 8 9 10 10. रावण शंभू महादेवासमोर पिंडी पुढे गेला आणि ह्या उजव्या हाताने त्याचं इकडचं पहिलं शिर आहे ना असं खास दिशी तलवारीनं उतरवलं आणि पिंडीवर वाहिलं. डाव्या हाताने इकडचं 10वं शिर खास दिनी पुन्हा इकडचं पुन्हा अशी शिरकमळं वाहिली. एकेकाळी ज्या राजारावणाची शिरकमळं शंभू महादेवाच्या पिंडीवर शोभून दिसत होती, पण रामरायाच्या बाणाने त्याच शिरकमळांचा एवढा एवढा योग बदलला. पिंडीवर शोभणारी शिरकमळं ती आता गिधाडाच्या पायात लोळू लागली. विठाल विठाल हे जिवंत असताना इथं आणि इथून तिथं गेल्यावर आले हो संसारा तुम्ही एक करा. वारकरी चाला त्यात ती चरण आहेत. क्षण एक नागी वापाई न चलवे तया करिता काही. इथं पायामध्ये 2000चा 2500चा बूट असतो. कर करा आवाज देणारी कोल्हापुरी चप्पल असते. पण महाराज तिथं नागवेच पाय असतात. क्षणी एक नागी वापाई न चलवे आणि त्या पायाने वाट अशी भयानक चालवत नाही बरं का, चालवतच नाही. पुढं काय ओढी ती कांटवना सोय का चालत नाही म्हणून ते पूर्वी ज्वारी असायची आमच्याकडे बरं का, आणि ती ज्वारी कणसं अशी ओढण्याकरता गावाकडचं कोण आहे बघा ते जे असायचं ना लाकडं त्याला दाताळ म्हणायचं आमच्याकडं. तुमच्याकडं काय? तसं ते टोकदार पोलादाचं लोखंडाचं दाताळ त्याच्या पाठीमध्ये असं मारतात. ते टोकं घुसणार का नाही आणि ती कणसं ओढल्या का ओढी ती कांटवना सोयी. आणि इकडं आल्यावर काय AC रूममध्ये बसवतात काय. ज्या खांबातून अग्नीच्या ज्वाळा निघतायत त्या खांबाला आलिंगन द्यावं लागतात. अग्निस्तंभ बाही कवटाळविती देखो निअंगे कापती. स्वर द्या किंवा देखो निअंगे कापती तये नदी माझी चालविती. थरकाप सुटेल अशी तिथली नदी आहे यमराजाच्या तिकडे. त्या नदीतून चालवतात. कमरे एवढं पाणी असतं काय. लागे ठावना न चलवे. ठाव लागत नाही चालवत नाही आणि बुडविती. वर निघू नये म्हणून असे ह्या कवेमध्ये मावणार नाही एवढे मोठे झाडाचे बुंदे त्याला दंड्याळ त्यांनी डोक्यावर दाबून असं बुडवतात. त्यातूनही काय जीव असं वर निघतात. वर निघालं वरी मारिती यमदंड का म्हणू नये. रंक होती राजे यमाची घरी. रंग होती राजा यमाची घरी. रंग होती राजे यमाची घरी. रंग होती राजे यमाची घरी. आचरण बरी नाही म्हणून आचरण बरे नाही म्हणून. आचरण बरी नाही म्हणून. आचरण बरी नाही म्हणून. रंक होते राजे यमाची खरी. रंक होते राजे वा वा यमाची खरी. आचरण बरे नाही म्हणून. आचरण बरे नाही म्हणून. रंक होती राजे यमाची बरी. रंक होती राजा यमाची बरी. आचरण बरी नाही म्हणून. आचरण बरी नाही म्हणून. टाळे वाजवा. वा रंक होते राज. रंक होते एकेकाळचे राजे
पण त्या यमाच्या दरबारात रंक होतात. कारण काय? आचरणे बरी नाही म्हणून. कीर्तनापुरता मला स्वर आहे, ह्यांच्या मागं म्हणायला लावलं तर नाही येणार आपल्याला. विठाल विठाल बरोबर आहे का नाही ताई? विठाल विठाल. हे जुने लोक आहे ना, त्यांना माहित आहे. तुमच्यासारखे खेडेगावात तिकडं आता गावागावाला बाजार भरायला लागला. पूर्वी तालुक्याच्या गावाला बाजार भरायचा. आणि घटस्थापनेचा पहिला दिवस त्या दिवशी बाजार आला होता. आणि त्या तालुक्यातले एका गावचे जे अवघडच चाललंय तिथं. काय चाललंय मावशी? म्हणून मोबाईल वरत पाहिजे कीर्तनात. विठाल विठाल विठाल. मांडी खाली ठेवा, मोबाईल. कसं आहे, ही कीर्तनं एवढी आमची महत्त्वाची नाही. पण मागं सांगितलं तुम्ही, ब्रह्मीभूत परवणीकर महाराज परमगुरू मामासाहेबांच्या कीर्तनाला नामदेव मंदिरात 4-4 तास लोक जागा धरून बसायचे. त्यांना विचार, त्या कीर्तनात एवढं दुर्लक्ष झालं तरी 12-16 चातुर्मास काढणाराला अर्धा पाऊण तास लिंकच लागायची नाही. विठाल 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 विठाल. पण जेवढा वेळ कीर्तनाला येऊन बसलो, काय तो व्यवस्थित सांगू न सांगू, एखाद्याला सांगता येईल, माझ्यासारख्याला सांगता येणार नाही, तर तेवढा वेळ एक कीर्तनवाल्याचं थोबाड सुद्धा बघायची गरज नाही. त्याच्या मुखातला शब्द आणि तुमच्या कानाचं नातं असलं पाहिजे. विठाल विठाल. देखने से क्या लाभ है, हानि ही हानि है देखने से. विठाल विठाल. वैसे कीर्तन शुरू है, चालू है, उस समय मोबाइल को देखना हानि ही हानि है. विठाल विठाल विठाल. पर ह्याला म्हणून काय, आपले गंभीर महाराज आहेत ना, परमपूजनीय गंभीर महाराज, चाल म्हणून संपली की त्यांचं मोबाईल बघणं सुरू होतं. म्हणजे त्यांना कीर्तनाची गरज नाही. विठाल विठाल विठाल. असो, तर आपण बोलत होतो तालुक्याच्या गावाला बाजार, घटस्थापनेचा दिवस. आणि एका गावातले पाटील त्या गावाला तालुक्याला आले बाजारला. पहिली माळ होती, पहिलं घटस्थापनेचा दिवस, आणि कमरे इतका उंच बोकड खरेदी केला. त्या बोकडाला सजवण्याची हेंगळाचा डबा, विचित्र रंगाची चमकदार बेगडं घेतली, चित्र विचित्र रंगाची, त्याला शोभेल अशी आटोपशी झूल घेतली. आणि पाटील म्हणताय थोरल्या पोराला, बाळ ही सामग्रीनं हा बोकड घेऊन घरी जा, मी 2-3 कामं करून आलोच मागून. तो पाटलाचा पोरगा 1 तासाने गावी आला. आल्यावर त्याला काही चैन नाही. ती हेंगळाचा डबा खोलला आणि बोटानं त्याच्या बोकडाच्या शिंगाला हेंगळ लावलं, चमकदार बेगडं चिटकवली, गळ्यामध्ये नवीन रेशमाची दोरी आणली होती ती बांधली, आणि त्याच्या पाठीवरती झूल आटोपशी बसला अशी ती बांधली. आणि दररोज वेगळं खाद्य. पहिल्या दिवशी काय, कवळं लुसलुशीत कडवळ, दुसऱ्या दिवशी कवळं लुसलुशीत मकवण, तिसऱ्या दिवशी कवळं लुसलुशीत गवत, चौथ्या दिवशी कवळा लुसलुशीत घास रोज. आणि हे जेव्हा मालकाचं पोरग बघू लागलं, मालकाचं पोरग खाऊ घालते, 20-22 बैल जोडे होते त्या शेतकऱ्याकडे, कितीतरी गाया होत्या, कितीतरी म्हैसी होत्या. बैल शेतात काम करायचे आणि गाया म्हैसींना चरायला 1-2-3 गुराखी होते, ते न्यायचे. त्या गायला एका गायला जायला गोरा होता. त्यानं जेव्हा बोकडाचं कौतुक पाहिलं, मालकाचं पोरग हातानं त्याला खाऊ घालते, आणि काय काय कौतुक होते, आजपासून चरायला जायचंच नाही, ते घरीच थांबलं. आणि त्याने 4 दिवस पाहिलं, आणि 5 वाजता तर असा प्रकार, 2 हलगीवाल्याला हे मालकाचं पोरग गोळा करायचं, आणि 5-50 पोरं दंगानांग 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 सगळ्या गावातून त्या बोकडाला मिरवून आणायचं. 5वी माळा आली की त्यावेळेला संध्याकाळी गाया बैल म्हैस आली, तर ह्या खोंडानं, गायचा खोंड गोरा थांबला होता घरी, त्यानं रडायला सुरुवात केली.
त्याच्या आईनं गायनं बघितलं, ती आली आपल्या लेकराला त्या गोऱ्याला खोंडाला तिनं चाटलं आणि ती विचार बाळ रडायला काय झालं. आता रडणाऱ्या माणसाला विचारणारं भेटल्यावर त्याला आणखीनच रडायला फुटतं. अगं आई रडू नाही तर काय करू. पण झालं काय. अगं आई पहिल्या दिवसाच्या माळेपासून हे मालकाचं पोरगं, अगं तू पाहे पा दूध पवित्र आणि गोड असं दूध देतेस. आम्ही तुझी लेकरं या शेतकऱ्याच्या शेतात राबतो, पण मालकाचं पोरगं आपल्याकडं ढुंकून बघायला तयार नाही. आणि ह्या डोळ्याच्या माझ्या खाचा व्हायला लागल्या, खोबरं व्हायला लागलं. 5 दिवस त्या बोकडाची काय बडदास्त ठेवली ह्या मालकाच्या. अरे काय ठेवली सांग तरी. पहिल्या दिवशी कोवळं गवत, दुसऱ्या दिवशी कोवळं कडवळ, तिसऱ्या दिवशी कवळं मकवान, कवळा घास हे का. आणि 5 वाजता 2 हलगीवाल्याला हे मालकाचं पोरग गोळा करते आणि 5-50 पोरं त्यांना घेऊन असं गावभर त्या बोकडाला मिरवून आणते. असं वाटतंय आई बघवना मला, त्यापेक्षा एंड्रीन किंवा रोगोर घेऊन जीव दिलेला बरं असं वाटते. त्याची आई म्हणाली, बाळ एवढं काय झालं रे तुला वैतागाला. तुला माहिती आहे का आज कितवी माळ आहे. म्हणे 5वी. अरे अजून याच बोकडाला अजून 4 दिवसानं कापायचं आहे. विठ्ठल हे झालं मराठीत उदाहरण. इंग्रजीमध्ये फॉर एक्झाम्पल, संस्कृतमध्ये यथा म्हणजे उदाहरण. कशासाठी. तसं जेवढे दुष्ट दुराचारी, नीतिहीन, चारित्र्यहीन, अधार्मिक, अपारमार्थिक, वैभवान आहेत ते सगळेच यमाचे बकरे आहेत. विठ्ठल विठ्ठल. मगाशीच बोललो, इथं उभा राहिल्यावर पदरचं काय सांगता येत नाही. बालक्रीडेमध्ये याला उत्तर आहे. यमदूत त्यासी करीती यातना, यमदूत त्यासी करीती यातना, करीती यातना. नाही नारायण भजले जे, नाही नारायण भजले जे, नाही नारायण भजले जे, नाही नारायण भजले जे, नाही नारायण भजले जे. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, नाही नारायण भजले जे, नाही नारायण भजले, नाही नारायण भजले जे, नाही नारायण भजले, नाही नारायण भजले जे. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण. जे नाही भजले काबा विहारी, तया दंड करी यमधर्म. यमदूत त्यासी करती यातना, नाही नारायणा भजले जे. पहिलं जे चरण त्याचं शेवटचं आहे ना, त्याला घेऊन दुसऱ्या चरणाची सुरुवात, दुसऱ्या चरणाचं उत्तरार्धाचं शेवट, त्याला घेऊन तिसरं, याला माला काव्य म्हणतात. आणि असंही तुकोबरांची काय आहे, बालक्रीडा आहे. आणि गाथा मंदिराची ज्यांनी सुरुवात केली, वैकुंठवासी परम श्रद्धे माधव महाराजजी मगर, त्यांनी सांगितलं भयानक नागासारखा सर्प चावलेला आहे, ही बालक्रीडा त्याच्याजवळ बसून म्हणा, त्याचं विष उतरतं. विठाल विठाल विठाल. आता प्रस्तावना संपवतो. काय वेळेला 2-3 मिनिटातच मी प्रस्तावना उरकून पहिल्या चरणावर येत असतो. आज बराच वेळ प्रस्तावना चाललेली आहे. मला सांगा आपल्यापैकी प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरिक, व्यास, अंबरीश, शुक, शौनक, भीष्म, दालव्यान, रुक्मांगदा, अर्जुन, वशिष्ठ, विभीषणादीन पुण्यानिमान परम भागवतान हे जुने संत महात्मे. आणि नवीन निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ नाव, ही जी यादी वाचली किंवा भक्ती विजय घ्या, भक्तमाल घ्या, यातला कुठला संत वाया यमदरबारात गेला
आणि त्याने यमाने त्यांना यातना केल्या, दाखवून द्या. हे महाराज आम्ही दाखवून दिलं तर चौकात माळ तोडायची तयारी आहे. कारण का तर ह्यांचं वैभवच वेगळं आहे. ज्यांना तिथं जावं लागतं, यातना होतात, त्यांचं एक कश्चित क्षुद्र वैभव आहे, लौकिक वैभव आहे, सामान्य वैभव आहे. पण महाराज म्हणतात आम्हा सगळ्या संतांचं अलौकिक, असामान्य, दिव्य आणि आगळं वेगळं वैभव आहे. आणि या अलौकिक, दिव्य, असामान्य, अलौकिक, आगळ्या वेगळ्या वैभवाचा मी एकटा नाही, आम्ही सगळे संत या वैभवाचे धनी आहोत. अभंगाचा पहिला चरण. तिन्ही त्रिभुवने तिन्ही त्रिभुवने तुम्हें त्रिभुवने तुम्हें त्रिभुवने आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी. हात्याला घाव डाव, हात्याला घाव डाव, हात्याला घाव डाव, हात्याला घावडाव, हात्याला घावडाव, हात्याला घावडाव. प्रस्तावना उरकून आपण अभंगाच्या पहिल्या चरणापर्यंत आलेलो आहोत. तिहे त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. वेळ पुरत नाही महाराज. आता विश्वस्त मंडळापैकी एक जण सांगायला आलते मला, काय सांगितलं ते सांगत नाही. विठाल विठाल म्हणजे आपल्या दोघांच, तुम्हाला आणि मला. विठाल विठाल. त्यामुळं तिही त्रिभुवनी विस्तारपूर्वक जे बोलतो आपण ते संक्षेपता बोलू आपण. तीनच त्रिभुवन नाहीत. सुरुवातीला भगवंत ईश्वर तैरंडस्तत्र उत्पत्ती, तमोगुण प्रधान मायाला घेऊन एक ब्रह्मांड निर्माण करतात. एका ब्रह्मांडामध्ये पंचदशीच्या पहिल्या प्रकरणामध्ये भुवन आणि चतुर्दश 14 भुवनं असतात.
पहिला मधला भूलोक, वरचे भुवा हा स्वहा महा जना हा तपा हा सत्यम, आणि खाली आतळ वितळ सुतळतळा रसातळ तळातळ रसातळ महातळ पाताळ, या खालच्या 7 लोकांचं मिळून एक उपलक्षण पाताळ, मधला पृथ्वीलोक मृत्यूलोक, आणि वरच्या 6 लोकांचं मिळून एक स्वर्गलोक. आणि अभंगामध्ये तसंच आहे, 14 लोकाचा 3 लोकांमध्ये स्वर्ग मृत्यू पाताळ त्याचा मंडप घात. म्हणजे 3च लोक नाही, वरचे 6 लोक आहे, मधला भूलोक आणि खालचे असे 14 लोक आहेत. वरच्या लोकांमध्ये भराभरा सांगतो, आणि काही शाखा उपरता सनकाधिक ऊर्ध्वमूल मध शाख, तो जो उलटा वृक्ष आहे, वर मुळण खाली फांद्या, त्यात खाली तमोगुण प्रकार, त्याच्यावर रजगुण, त्याच्यावर सतगुण प्रकार, सगळ्या अशा फांद्या ऊर्ध्वमुळाकडे वाढता वाढता ब्रह्मेशाना परते वाढणे नाही जीवाते, त्याच्यावर मरीची कश्यपादी या ऋषींच्या फांद्या आहेत. सगळ्यात वरती अनेकही शाखा उपरता सनकाधिक नामे विख्याता, तीही फळी मुळी नाडळता भरली. आता हे सनकाधिक संत आहेत की नाही, तुम्ही सनकाधिक म्हणजे वरच्या लोकात सनकाधिक संत आहेत. पुन्हा देवर्षी नारदांना एक घ्या, नंतर देवांचे गुरु बृहस्पती, हे वरच्या लोकातले. मधल्या लोकात 12 कोसावर एक संत आहे. पुन्हा आता त्यांची नावं घ्यायची म्हटलं तर वेळ जाईल आपल्याला, म्हणून तिकडं नागझरीचे बाबा नागपूरच्या तिकडं रामचंद्र बाबा नागपूरकर, मराठवाड्यात घ्या रामचंद्र बाबा येडसीकर, इकडं एक घेऊ सगळे नाही, खानदेशात सद्गुरू झेंडूजी बाबा, भरत महाराज पाटील त्या गादीवरचे खानदेशातले कीर्तनकार आहेत. नंतर इकडं कृष्णागुरुजी, इगतपुरीला सद्गुरू लक्ष्मण बाबा इगतपुरीकर, नारायणगावला सद्गुरू डेरे बाबा, पुण्यामध्ये स्वानंद सुखनिवासी जोग महाराज तेच आळंदीला, पुण्यातले केशवराव महाराज देशमुख, पुण्यातले शेवाताता मामासाहेब परमगुरू मामासाहेब तेच आळंदीमध्ये, श्रीगोंद्याला तात्यासाहेब महापुरुष, बारामती कण्हेरी सद्गुरू काळे महाराज दांडेकर मामांचे, कोल्हापूरकडे तिकडं आहेत. म्हणजे 12 कोसावर एक संत. कितना पाप जगत में है अंदाज के बाहर चला, लेकिन ऐसे संतों का ही पुण्य है अब तक जग नहीं हिला. त्याच्या पुढं त्याला खालच्या लोकांमध्ये रसातळा नेहला बळीरा हे पाताळी स्वामी माझा, म्हणजे तिथं कोण आहे बळीराजा, कारण हरी ते संत ते हरी म्हणून बळीराजा आहे. ज्याच्यावर भगवान झोपतात, भगवान शेषजी महाराज घ्या, वासुकीला घ्या, भक्तवर्य प्रल्हादांना घ्या, म्हणजे असे सगळं तिही. पण महाराज म्हणतात आम्ही वैभवाचे धनी. आता तिथं महाराजांना एक जणांना अडवलं, ह्या यादीत आम्ही म्हणून तुमचं नाव कशाला घालता, आणि तुम्ही कुठं वैभवाचे धनी, तुम्ही तुमच्या हातानं गातेत लिहिलंय, जाऊ पुढती भिके कुतरी घर राखीती. पण एवढ्यावरून महाराजांना गरीब दरिद्री म्हणता येत नाही. बोलू का, श्रीमंती म्हणता येत नाही, गरिबी म्हणता येत नाही, त्याच्या अतीत पलीकडची महाराजांची स्थिती आहे. का पूर्वार्धात असं म्हणतात तर उत्तरार्धात तसं म्हणतात. पूर्वार्धात कसं म्हणतात, रिद्धी सिद्धी दासी कामधेनू घरी, श्रीमंत म्हणावं लागतं का नाही. उत्तरार्धात म्हणतात परिणाय भाकरी बक्षावया, आता गरीब म्हणता का बोला. पूर्वार्धात म्हणतात लोडे बालिस्ते पलंग, गावची महाजनकी आहे, दुकानदारी आहे, सावकारकी आहे, त्यामुळं वैभवाच्या सगळ्या वस्तू आहेत, श्रीमंत म्हणावं लागतं का नाही. उत्तरार्धात म्हणतात परिणाय लंगोटी नेसावया, आता गरीब म्हणता का बोला. तिसऱ्या चरणात म्हणतात पुसाल तरी आम्हा, हे कसं आहे आमच्या भागामध्ये सद्गुरू काळे महाराज, आणि दर शनिवार भरवला त्यांनी, आणि दर शनिवारी 9:30 ते 12 भजन, 12 ते 1 ज्ञानेश्वरी प्रवचन, 1 ते 2 एकनाथी भागवत प्रवचन, 2 ते 3 प्रसाद, 3 ते 5 कीर्तन. त्यामुळे न शिकलेल्या अडाणी बायासुद्धा खालून अमृतानुभवामधले प्रमाण देणार. तसं मी म्हणताना तुम्ही माझ्यावर का म्हणत नाही, तुम्ही तर नगरांतरी वसीजे विठाल विठाल विठाल. त्याच्यासाठी नित्यनेम कसदार असला पाहिजे. हो, 1200 तरी ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. हो, 800 तरी एकनाथी भागवत वाचले पाहिजे, 400-500 तरी तुकोबरायचे रोज अभंग वाचले पाहिजे, आणि 80-90 हजार तरी रामकृष्ण हरी म्हटलं पाहिजे रोज. जर म्हटलं नाही तर खरंच संध्याकाळी जेवायची लायकी नाही आपली. त्या घरातलं जो अन्न देतो उदराशी, शरीर विकावे लागे त्यास, मा जेणे घातले जन्मासी त्याशी कैसे, त्याच्या प्राप्तीची सगळी साधना केली पाहिजे महाराज. चला आपण बोलत होतो पुसाल तरी आम्हा वैकुंठीचा वास, बरोबर शब्द उच्चारला का महाराज, वर 2 मात्रे वैकुंठी.
काही जण ववर दोन मात्रे मी वय असं म्हणतच नाही, वच्या पुढे य गाय घालतात. आम्ही वैकुंठ. आता वैकुंठल्यावर मरावं लागल. विठाल विठाल आमच्या सद्गुरूंचं दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याशी नाही वाचे म्हणता गंगा गंगा. पहिलं चरणावर व्याख्यान झालं आणि म्हणा दुसरं चरण. काय वेळेला हे 7 म्हणणं करणारे उभे असतात ना, त्यांना सोडून तिसऱ्यालाच एक जणाला स्फुरण येतो आणि तोच ती चाल म्हणत असतो. होतं का नाही असं कधी? त्यानं काय म्हटलं दुसरं चरण माहिती आहे का? नजर पडता ब्रह्मगिरी. आता दृष्टी पडता का नजर पडता? विठाल विठाल जाऊ द्या. तर तसं नाही, जसं असेल तसं संतांचे शब्द उच्चारावेत. पुसाल तरी मा वैकुंठीचा वास श्रीमंत महाराज बरे नाही राय आज ठाव. गावचा पाटील काय कोपलाय, गावाच्या बाहेर काय निघा म्हणतायत. शेवटच्या चरणात समाधान आहे. तो का म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे. छत्रपती शिवाजी महाराज इतर राजे काय ठराविक प्रांताचे, पण त्रैलोक्य उत्तरार्धात समाधान आहे. परिणय कोणाचे? उणे पुरे. उणे म्हणजे अपूर्ण आणि पुरे म्हणजे पूर्णता. पूर्ण अपूर्ण विरोधी शब्द आहे का नाही? ह्याला द्वंद्व म्हणतात. मान अपमान, जय पराजय, लाभ हानी, सुख दुःख. ह्याला तसं श्रीमंती आणि दरिद्री हे द्वंद्व आहे. संतांच्या ठिकाणी द्वंद्व असतात का? जी ही द्वंद्वाधिक म्हणजे इथं काय त्यांनी द्वंद्वाधिकांना दूर केलेलं आहे, दुरावलेलं आहे. पण 15व्या अध्यायात त्यांनी नाही, द्वंद्वांनीच यांना आपल्या जोखडातून मुक्त केलंय. 15व्या अध्यायात निर्माण मोहा जित संग दोष. आता सांगा श्लोक पाठ आहे का नाही? पण द्वंद्वांनी मुक्त केलं ह्या अर्थाकडे लक्ष गेलं होतं का आतापर्यंत? विठाल विठाल विठाल. म्हणून दुसरा वाचतो म्हणून मी वाचतो असं नाही. प्रत्येक ओळीचा काय अर्थ आहे लक्ष देऊन वाचलं तर ते आत रुजल, नाही तर किती वाचलं तरी काय ध्यानात राहणार नाही काय नाही. विठाल विठाल द्वंद्वै विमुक्ता सुखदुःख. सुखदुःख ही तृतीया बहुवचन. द्वंद्वै ही विमुक्ता. सुखदुःखादी द्वंद्वांकडून त्यांना विशेष मुक्त केलं गेलं. द्वंद्व नाही सोडावं लागले. म्हणून महाराजांना गरीब श्रीमंत म्हणता येत नाही. यात एकच सांगायचं, आमचं आगळं वेगळं महाराज वैभव म्हणतात. आपल्या वैभवाला क्षुद्र सामान्य लौकिक म्हणतात. त्याचं एकच, महाराज आपल्या वैभवाला मानायला तयार नाहीत. आपल्या वैभवाबद्दल आता वेळ नाही महाराज, म्हणून मी एकटाच म्हणतो. वैभव सकळ तुका मानितो विटाळ. हा तुका सकळ वैभव विटाळ मानितो. पहिलं प्रमाण. दुसरं प्रमाण द्रव्याचा तो आम्ही धरितो विटाळ. तया पाठी काळ लाग करी. दया पाठी काळ लाग करी. दया पाठी काळ. महाराज म्हणतात हा तुका सकळ वैभव विटाळ मानतो पहिल्या ह्याच्यात. दुसऱ्या ह्याच्यात द्रव्याचा तो आम्ही धरितो विटाळ. त्याला उदाहरण नुसते आठवण करून देतो. जळोजी मळोजी पंढरपूरला संत होऊन गेले. ते सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत रानात जायचे जंगलात भजनाला आणि 4 वाजता यायचे. त्या भागात राजा होता. तो म्हणाला मला सेवा द्या. आणि त्याने बरंचसं सोनं जड जवाहिरा आणलं. म्हणे हे उचला, नाहीतर आम्ही पंढरपूर सोडून जाऊ. म्हणे नाही बाबा आम्ही तुमच्या नादी लागत नाही. आणि मग ते राजाची सेवा स्वीकारायला तयार नाही. एकदा हे 4 वाजता यायला लागले ना रानातून भजन करून, तर 2:30 वाजता ह्या राजाने पाठीभर सोन्याच्या मोहरा मठाच्या आत अंगण असतं ना तिथं वतल्यानं लपून बसला. बघू आज जळोजी पुढं नव्हते, मळोजी पुढं होते. उंबऱ्यातून मठात पावला आत टाकायचा की मळोजी मागं सरले. जळोजी अरे मळोजी चल की मागं का सरतोय? अरे दादा आपल्या मठात आज कोणीतरी देहधर्म केला गड्या. काय म्हणतोस? बघ तुझ्या डोळ्याने. जळोजी महाराज जर आले त्यांनी बघ खरंच गाड्या आपल्या मठात देहधर्म. मग महाराज घरामध्ये शौचालय पूर्वी होती का नव्हती? मग ती अंगणात कुठंतरी ते लहान मूल देहधर्म करायचं. मग त्याची बहीण असेल, चुलती असेल, आई असेल, ते पत्रा असायचा आणि पुढं किरसुनी राहिले नाही त्याला बुरखुंडा. त्याने ती बहीण किंवा ती आई ती भरून टाकायची आणि उकिरड्यावर नेऊन टाकायची. तसं ह्यांनी एक पाटी आणली आणि एक जळोजीने पाटी धरली. मळोजीनं झाडून त्या सगळ्या सोन्याच्या मोहरा पाटीत भरल्या आणि टाकून दिल्या उकिरड्या. याला म्हणायचं द्रव्याचा तो आम्ही धरतो विटाळ. आणि तया पाठी काळ लाग करी. असं कधी ऐकलं का? कारभारी बाबाच्या रोकडो बाबा दादा दिंडी आहे ना, रोकडो बाबा वारकरी, त्यांच्यावर दरोडा पडला. असं शक्य आहे का? शक्य आहे का बाबा? नाही. असं येऊ शकतं. रात्री 2:30 वाजता
5 दरोडेखोरांनी पाठीमागून बंगल्याला भगदाड पाडले, आत घुसले. जेवढं धन होतं, सोनं होतं, रत्न होतं, ते सगळं घेतलं, दागिने घेतले आणि जाताना 2 जणांचा खून करून पसार झाले. अग्र पानावर, पहिल्या पानावर पेपरला बातमी येते की नाही, जिथं द्रव्य आहे तिथं काळाचा ससे मेराय, तयापाठी काळ लाग करी. आणि याच लौकिक वैभवाबद्दल महाराज म्हणतात, माझ्या मनातलं सांगतो सत्य आम्हा मनी न हो गाबाळाचे धनी. या गाबाळ वैभवाचे आम्ही धनी नाही. याचा अर्थ ह्या लौकिक वैभवात काय दोष असले पाहिजे. ते दोष आले कुठून? लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा, धन्वंतरी चंद्रमा. समुद्र मंथन झाले, त्याच्यातून विष आलं, त्याच्यातून काय काय आलं का नाही. हे सगळे भावंड जेव्हा आपापल्या वाटेने निघाले, समुद्र मंथनातून निघाले 13 भावंड. लक्ष्मी आईसाहेबांनी त्यांच्याजवळचा गुण नाही, एक एक दोष ठेवून घेतला. म्हणून ही लक्ष्मी वैभव लक्ष्मी दोषवान झाली. कोणापासून काय दोष ठेवून घेतला? येम ही लक्ष्मी क्षीरसागरात पारिजात पल्लव्यभ्य हा रागम इंदुशकलात एकांत वक्रताम उच्चैस्रव सच्चंचलताम कालकूटान मोहन शक्तिम मदिराया हा मदम कौस्तुभ मने हे अतिनैठुर यत्वात इति येताने विरह विनोद चिन्हानी सहवास परिचय वशात सहसा ये उद्गता. दम लागला मला विठ्ठल विठ्ठल. ही लक्ष्मी क्षीरसागरात पंचमी एक वचन क्षीरसागरातून उद्गता वर आली. तेव्हा कोणापासून काय दोष ठेवून घेतला? पारिजात पल्लव्यभ्य राग. पारिजाताचा वृक्ष समुद्रातून निघा, त्याच्याजवळचा आसक्ती नावाचा दोष ठेवून घेतला. कसं काय? यातून कसं सांगायचं? पाऊस खूप पडलेला आहे आणि तुमच्या दारामध्ये पारिजाताचं वृक्ष आहे. श्रावण महिना, पाऊस पाणी मिळाल्यामुळं झाडावरही फुलं आहेत आणि सकाळी झाडाच्या खालीही फुलांचा असा सडा पडलेला आहे. आणि दुसऱ्या गावातला, त्याच गावातला दुसऱ्या आळीतला माणूस तुमच्या दारावरून चालला आहे. त्याच्या दारात हे पारिजाताचं झाड नाही. आणि तो जेव्हा हे झाड पाहतो, झाडावरची फुलं पाहतो, खाली फुलांचा सडा पडलेला पाहतो, तो म्हणतो आपल्या दारात असलं झाड, आपल्याला असलं झाड पाहिजे गाड्या. आसक्ती निर्माण झाली की नाही? राग म्हणजे हा आसक्ती नावाचा दोष ठेवून घेतल्यामुळे साऱ्या जगाचं वैभव एकट्याच्या वाट्याला आलं तरी त्याची तृष्णा शमायला तयार नाही, या आसक्ती नावाच्या दोषामुळं. इंदुशकलात एकांत वक्रताम अमाया हा सहवसती. अमावस्येच्या दिवशी सूर्यदेव आणि चंद्रदेव एकाच वेळेला उगवतात आणि एकाच वेळेला मावळतात. आणि तिथून पुढं मग त्या दिवशी नसतात. शुद्ध प्रतिपदेला अतिशय बारकी कोर असते, दिसत नाही. आणि द्वितीयेची कोर दिसते, ती पूर्ण चंद्र. कोर म्हणजे कशी? अशी एवढीच. ही वाकडी आहे का नाही कोर? तिच्याजवळचा वक्रता वाकडेपणाचा दोष ठेवून घेतला. म्हणून मोठमोठे धनवान आहेत, त्यांची वाकडी चाल मी म्हणणाराला कळत नाही. बारामतीचे शरदचंद्रजी पवार आमचे साहेब, त्यांची चाल जगाला कळते म्हणता काय? विठ्ठल विठ्ठल. ही दोष आहे महाराज. पुढं चाला. पुढं त्यांनी सांगितलेलं आहे उच्चैस्रवा सच्चंचलता. असा उच्चैस्रवा घोडा चंचल आहे. नेमका चंचलता नावाचा दोष लक्ष्मी यासाहेबांनी ठेवून घेतला. म्हणून लक्ष्मी चंचल आहे. या धनाचा न धरी विश्वास जैसी तोरवर. म्हणून आजचे लक्षाधीश पुढच्या महिन्यात भिक्षाधीश होतात. आणि पुढच्या महिन्यातले भिक्षाधीश त्याच्या पुढच्या महिन्यात लक्षाधीश होतात. का? चंचलता नावाचा दोष. मदिराया मदम. दारू पिल्यावर मदोन्मत्त होतो. होणार कीर्तन करतोय कुठला? बारामतीचं कीर्तन. आणि ते कधी कधी तोल जाऊन पडतो. आता ज्याच्याजवळ दोषवान लक्ष्मी आहे त्याचा कुठे कुठे तोल जातो हे मला कीर्तनात कशाला सांगायला लावता? विठ्ठल विठ्ठल. पुढे कालकूटान मोहन शक्तिम. काळकूट जी आहे, विष, ती बेहोश, बेशुद्धी नव्हे महाराज. असे लोक ह्या दोषामुळे बेहोश आहेत. कोहम कथमिदम जात. मी कोण आहे? हे जगत कसं जातम निर्माण कोवा का? याचा कोण करताय का? हे ॲटोमॅटिक निर्माण झालेलं आहे. माझं कर्तव्य काय? काही त्या जीवाला कळायला तयार नाही. ज्याच्या ठिकाणी हे बेहोशी आहे,
पुढं त्यांनी सांगितलेलं आहे कौस्तुभ मने. हे कौस्तुभ मन्याचा नैष्ठुर्य कठोर आहे ना, त्याच्यातून कठोर मन होतं त्या धनवान. त्याच्याकडे कामाला गडी आहे, नोकर मालक, पोरीचं लग्न आहे, मदत करा, पाय धरतो तुमचे, पायासहित ओढून तर नेईल त्या नोकराला. किंवा बिभीषणाला रावणाने लात मारली तसं लात मारून ढकलून तर देईल. का तर कठोर हृदय पाझरत ते वागतात कसे. न परिचयम रक्षती, परिचय ठेवत नाही. एका गुरुकुलात द्रुपद राजपुत्र आणि द्रोण शिकत होते. द्रुपद म्हणतोय, अरे मी राजपुत्र आहे, पुढं राजा होईल, तू ब्राह्मण आहे, कदाचित दरिद्रीनं तुझी पाठ नाही सोडली तर ये माझ्याकडे, तुझा हा डिअरेस्ट निअरेस्ट जिगरी दोस्त मदत करेल. खरंच द्रोणाचार्यांची दरिद्री पाठ सोडत नाही. मित्रानं शब्द दिलाय, जाऊया. बिचारा आशेने द्रोणाचार्य आले, पण एकदम मोठ्याच्या घरात जाऊ नये दरबारात. पण एका भालदार चौदा सेवकाला सांगितलं, तुमच्या राजाला सांगा की गुरुकुलातला तुमचा जीवलग मित्र द्रोण बाहेर आलाय, वाट पाहतोय. आता त्याने सांगितलं, महाराज काय गुरुकुलातला द्रोण नावाचा तुमचा जीवलग मित्र आलाय, तो म्हणतो मी बाहेर आलोय. कोण द्रोण? ओळखत नाही त्याला, हाकलून द्या. आता म्हणजे परिचय ठेवू देत नाही ही लक्ष्मी. पुढं नाभिजनम इक्ष, खानदानी कळत नाही. म्हणजे आता हे वय परत सांगता येत नाही. 13व्या अध्यायातली ओवी ज्ञानेश्वरी, स्त्री जात चितुके त्वचेंद्रियेची ओळखे. स्त्री फक्त कळते, नाचं कळत नाही, एवढा त्याचा अर्थ आहे. पुढं न रूपमाल, समोर कोण आलेला आहे? समोर महात्मा गांधी, वल्लभभाई पटेल आहेत का? स्वामी विवेकानंद आहेत का? संत तुकोबर आहेत? कोणी दिसतच नाही महाराज त्याला. हो, उदाहरण आहे पण वेळ नाही. पुढं चला, शेवटचं स्वल्पसत्व उन्मत्ती करते. हलक्या माणसाच्या जीवनात ही लक्ष्मी आली. हे असेच वागतात म्हणजे कसे? न प्रणमंती देवताभ्य, न पूजयंती द्विजातीन, न मानयंती मान्यान, न अभिवादयंती अभिवादनार्हान, न अर्चयंती अर्चनीयाम, कुप्यंती नाभ्युत्तिष्ठन्ति गुरून्, कुप्यंती हितवादिने, जरा वैक्लव्य प्रलपितामिति पश्यन्ति वृद्धजनोपदेशम. नाही, पण बाहेरून सुद्धा मान झुकवून असा नमस्कार, 3 गुंड्या लावत नाही. टोपी हिथं नाही तर हिथं, टोपीच कुठे आहे सध्या असो, म्हणून देवताला नमस्कार कर. न पूजयंती द्विजात, समाजामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या 3 वर्गामध्ये श्रेष्ठ लोक असतात, त्यांची पूजा करायची असते, सन्मान कर. हे त्यांची पूजा करत नाहीत. पुढं त्यांनी सांगितलेलं आहे, न मानयंती मान्य, सगळे लोक मानतात असे लोकमान्य समाजात लोक असतात. हे म्हणतात आम्हाला त्यांच्या वाचून काही पडलं नाही, हे त्यांना मानत नाहीत. न अभिवादयंती अभिवादन, सकाळी उठल्यावर आईवडिलांचं दर्शन घ्यावं, आपले सद्गुरू जवळ असतील तर त्यांचं जाऊन दर्शन घ्यावं, गावातल्या श्रेष्ठ लोकांचं दर्शन घ्यावं. पण हे आईवडिलांचं, श्रेष्ठांचं, गुरूंचं दर्शन घेत नाहीत. नाभ्युत्तिष्ठन्ति, आपल्याला काय कळत नसेल तर काही गोष्टी चुकत असल्या तर समजून घेण्यासाठी सद्गुरूंच्या जवळ जाऊन बसायचं असतं, हे जाऊन बसत नाहीत. कुप्यंती ही, काय वयस्कर मंडळी सांगू लागले, अरे पोरांना चुकतंय बरं का, त्यांच्यावर रागवतात. आणि त्यात समजावून सांगणाऱ्या वयस्कर माणसाला काय म्हणतात? जरा वैक्लव्य प्रलपिता इति पश्यन्ति वृद्धजनो. ही म्हातारी माणसं आम्हाला लागली सांगायला, जणू काय आम्हाला कळत नाही. म्हातारपणी यांच्या जिभेला चळ सुटला नाही तर काय, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अजून खूप वर्णन आहे, त्यातलं एकच, कोणाकोणालाही दोषवान लक्ष्मी बिघडवते. त्यांनी सांगितलेलं आहे, सचेतनमपि विद्वांसमपि, विशेषण मोजला, विद्वांसमपि सचेतनमपि महासत्वम अपि अभिजातमपि धैर्यमपि. आणि पुढं प्रयत्नवंतम अपि पुरुषमपि दुर्विणता खलु करोती लक्ष्मी येते. तो मनुष्य विद्वान असला तरीही दोषवान उद्धट लक्ष्मी त्याला दुष्ट, खल म्हणजे दुष्ट पुरुष बनवते. तो जागरूक आणि प्रयत्नवान असला तरी, म्हणजे आपण आपल्या वागण्यामुळे आपल्या आईवडिलांना, गावातल्या श्रेष्ठ लोकांना आणि सद्गुरूंना मान खाली घालायची वेळ येऊ नये याच्यासाठी जागरूक असला तरी त्यालाही बिघडविते. महासत्वान असला तरी त्यालाही दुष्ट पुरुष बनवते. नंतर खानदानी असला, कुलवान असला तरी त्यालाही बिघडविते. धैर्यवान, सात्विक धैर्यवान असला तरी त्यालाही बिघडविते. म्हणून महाराज कोणाला जवळ करतात की नाही करतात, पण आपली वेळ संपली. म्हणून महाराज म्हणतात, वैभव सकळ तुका. तुमचं वैभव कोणतं आहे? आता महाराजांचं वैभव मी सांगायला लागलो. पहिली गोष्ट, परमश्रद्धे कराडकर जी तात्यांना पहा. नंतर काय वारकऱ्यांना बघा, ते जर इथं धोतरण वर जर बंडी काय घातली नाही तर त्यांची पुढचा हा भाग दिसतच नाही, एवढ्या माळा.
हेच वैभव आहे वारकऱ्यांचं. पद्मपुराणात तुलसी हेम रूपाचे रत्नरूपाचे मंजरी. तुळशी हे सोनं आहे आणि मंजिरी येतात त्या रत्न आहेत. वारकऱ्यांची ही काय आहे समजूत आहे. शरीर संपत्ती आहे. कोणची संपत्ती? हा दिठी जयावरी कृपा कटाक्ष टाकल्याबरोबर आपले पदी तो जीवची परी तुके महेशेशी. हे त्या कृपेतलं सामर्थ्य आहे. हा पद्मकरू कृपेचा हात मस्तकी तो जाणा ठेवला कर. परिणाम काय? जीवची परी तुके महेशेशी. केवढं मोठं हे वैभव आहे महाराज. त्याच्यापुढे शरीर संपत्ती. तैलंग नावाचे स्वामी काशीला होते. परीक्षा काळात लाईट जाते की नाही, वीज जाते की नाही, पोरं रडायची की आता आमचा अभ्यास कसा होणार. एक जणांनी सांगितलं घाबरू नका, तैलंग स्वामीच्या अंगातून प्रकाश बाहेर पडतो. रात्रीच्या वेळेला तुमचं दिसल पुस्तका. आणि सगळी पोरं जाऊन बसले म्हणे आमची रडायचं संपलं, दिसतंय आम्हाला रात्रीच्या वेळेला. शरीरातून प्रकाश ही शरीर संपत्ती आहे. नाही तर काय महाराज. हो, आपलं नाव प्रकाशन दुपारीच त्याला बॅटरीनं बघावं लागतो. विठ्ठल विठ्ठल नावाला काय अर्थ नाही आपल्या महाराज. फुलांची नावं होती. नवऱ्याचं नाव गुलाबराव आणि बायकोचं नाव चमेली. जवळ सुद्धा बस वाटत नव्हतं. विठ्ठल विठ्ठल. असलं मी 2 तास सांगू शकतो. प्रति इंदोरीकर होऊ शकतो मी. पण आमच्या सद्गुरूंची आज्ञा नाही. ते काठीनं झोडपतील मला, कनेरीतून हाकलून देतील. विठ्ठल विठ्ठल म्हणून जुने होऊन गेले आपले सद्गुरू बाबा महाराजजी सातारकर. त्यांना विचारलं इंदोरीकरांच्या कीर्तनाबद्दल तुमचं काय मत आहे. ते म्हणाले आमच्या कीर्तनात विनोद असतो आणि त्यांचं विनोदात कीर्तन आहे. हा फरक त्यांनी वर्णन केला होता. विठ्ठल विठ्ठल. पण इथं त्यांचा श्रोता कोणीच नाही. तू सांगतोय कशाला विठ्ठल विठ्ठल. असो, माफ करा. म्हणून त्यांचं वैभव शरीर संपत्ती सांगितली. आता धनसंपत्ती नाही असं म्हणता येत नाही महाराज. धनसंपत्ती किती आहे त्यांच्याजवळ. जाऊ पुढती भिके हे लावूच नका. जिथे असं आहे महाराज, यत्र यत्र भगवती लक्ष्मी तत्र तत्र भगवान नारायण. हा ही न्यायशास्त्राची व्याप्ती नाही तिथं. मग यत्र यत्र भगवान नारायण तत्र तत्र भगवती लक्ष्मी. जिथे भगवान, जसं हरी तेथे संत, संत तसं जिथे भगवान असतात तिथे लक्ष्मी असतेच. मग ह्या संतांच्या हृदयात काय सलमान खान असतो काय. धन्य धन्य संतांचे सदन, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. या सुखा कारणे देव वेडावला. या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. वैकुंठ सोडून संत सदनी जेथे लक्ष्मी सहित शोभे. धनसंपत्ती आहे की नाही. प्रमाण खूप आहे, वेळ नाही. तिसरी संपत्ती 9व्या अध्यायात. चला, ज्यांना पाठ आहे त्यांनी माझ्यावर, मावशी माझ्यावरून म्हणा पाठ आहे त्यांनी. तिसरी संपत्ती अखंडा. बरोबर सापडला तुम्ही. अखंडा गर्वता होणे असती तयांची विनयो हेची संपत्ती. कीर्तन हे करमणुकीचं साधन नाही. त्यांची जी संपत्ती आहे हे आपल्याजवळ मरायच्या आत आली पाहिजे. ह्याच्यासाठी कीर्तन ऐकायला यायचं. उगं बहिर्मुखाने कीर्तन ऐकायला येत जाऊ नये. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तिसरी संपत्ती साहेब. चौथी संपत्ती 13व्या अध्यायाच्या शेवटी. याची लागी सुमती जोडीती शांती संपत्ती. अर्धी ओवी सांगू महाराज. ब्रह्मसंपत्तीचे हाती तारू लागे. या महात्म्यांच्या हाताला तारू म्हणजे जहाज लागले. कोणतं? साधुवाण्याचं सत्यनारायण कथेतलं जहाज नव्हं. ते बी आहे त्या कथेच्या नुसार. पण ब्रह्मसंपत्तीचं जहाज, भरलेलं जहाज यांच्या हाताला लागलं. आता 18व्या अध्यायात चला.
क्षीरसिंधू परिसरी शक्तीचा कर्णकुहरी नियनो कैसरी त्रिपुरारी सांगितले जे पार्वती आई साहेबांना नारदाने पेटवलं. म्हणजे काय चिंतन करतो तुझा बाबा तुला सांगत नाही, तू विचार. काय हो चिंतन करता, माझ्यापासून चोरून ठेवले सांग. म्हणे सांगेन, पण हा सगळा मायेचा वासनेचा विकाराचा बहिर्मुक्तेचा प्रांत आहे, इथं नको. या सगळ्याला ओलांडून क्षीरसागर परिसरात जाऊ. पण मी सांगेन त्याला हुंकार द्यायचा. हो, मग हुंकार देता देता विषयच इतका दिव्य होता. आईसाहेब समाधी अवस्थेत गेल्या. पण ह्यातलं ज्याला कळत नाही ती गुरुवर्य वैद्यबाबांच्या भाषेत वेडी हळद. ते म्हणतात आईसाहेबाला झोप लागले, हात तुझा हाल्या मारे विठ्ठल विठ्ठल. झोप नाही, ती तुमच्या भाषेत ट्रान्समध्ये गेले आईसाहेब, देहबान विवर्जित अवस्थेमध्ये गेल्या. मग हुंकार येतोय, म्हणे ऐकते चोरून ऐकते, बाहेर या. बाहेर आले तर विष्णू भगवान ह्यांचा आराध शिवस्य हृदय विष्णू. यांनी नमस्कार. म्हणजे भगवान तुम्ही हो, पण तुम्ही जरी असला तर चोरून ऐकल्यामुळे हे ज्ञान निर्फळ होईल. इदंते नाथ पस्काय, त्या श्लोकाला अनुसरून हे झालं नाही. म्हणून आता वाया जाऊन काय उपयोग महाराज, ते वाया काय करू. मग तुम्ही आता दत्तप्रभूला शरण जा. म्हणून दत्त संप्रदायातले शंकराचार्य परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबे स्वामी महाराजांचं वचन आहे, मूळ पीठ शंकरू दत्तात्रेय जगद्गुरू. मग तिथून पुढं मग त्यांनी सांगितलेलं आहे की काय म्हटलेलं आहे की समाधी अव्यत्यया भोगावी वासना या, अडथळा न येता ही समाधी भोगावी. ते मुद्रा गोरक्षराया दिधली मिनी. मिनी म्हणजे मास्यांना नाही, दत्तप्रभूने ती दिली. आणि दिल्यानंतर वेळ झाली सांगा म्हणताय. झालं बाबा, फक्त एवढंच संतांचं वैभव सांगतोय. तिन्ही चरणाचा सरळ शब्दशः अर्थ विठोबा रुक्माई, चारी चरण म्हणायची ज्ञानेश्वर माऊली. झालं. तर तिथून पुढं ते गहिनीनाथ गोरक्षनाथाने गहिनीनाथाला दिलं. काय दिलं तिथं वैभव शब्द 2 रेगा मारा. मग तिही ते शांभव अद्वयानंद वैभव संपादिले सब प्रभो गहिनीनाथा. गहिनीनाथ म्हणजे अद्वयानंद वैभव यांचा आहे, लौकिक वैभव नाही. काहीच वाटत नाही अद्वयानंद वैभव. म्हणून त्याचा परिचय झाल्याशिवाय काय विशेष दिव्य हे वैभव. परिचयच नाही तर विशेष वाटायचं काय कारण आहे. आणि पुढं मग त्यांनी निवृत्तीनाथाला दिलं. निवृत्तीनाथांनी ज्ञानोबराय म्हणतात तिथं वैभवाचं एवम गुरुक्रमे लाधले समाधी धन. जे समाधी धन हे वैभव आहे त्यांचं. आणि त्याच्यावरती सुरुवातीची वय ग्रंथ नो हे कृपेचे वैभव ती हे त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. आमच्या अंगात जेवढं बळ आहे त्रिभुवनात कोणाच्या नाही. आमच्याजवळ सत्ता आहे तेवढी कोणाजवळ नाही. हे कशामुळे सापडलं, हाती आला घावडाव आमचा मायबापाला आम्ही जोडलं म्हणून. विठोबा रखुमाई 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 विठोबा कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. तिही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. हाती आला घावडाव आमुचा मायबाप देव. काय त्रिभुवनी बळ अंगी आमुच्या सकळ. तुका म्हणे सत्ता अवघी आमुचीच आता. हाती आला घावडाव आमुचा मायबाप देव. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुकाराम.
कीर्तन ठेवणाऱ्यांचे उपकार समजणाऱ्यापैकी मी नम्र माणूस आहे. नाही कीर्तन ठेवलं पुन्हा पुढे येऊन कीर्तन करता, म्हणून ही सेवा करायला मला आपण ही संधी दिली आणि म्हणून ज्ञानोबारायांना आपण हृदयात ठेवून ते अधिष्ठान समजून त्यांच्यापुढे ही आपण सेवा केली. त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि तुम्हा सगळ्या श्री ज्ञानदेव सेवा मंडळाच्या ऋणात राहतो. एक निवेदन मी द्यायला लागलो की आपलं हे श्री ज्ञानदेव सेवा मंडळाचा हा दिव्य भव्य अलौकिक असा सप्ताह इथं आपल्या इथं बाहेर पडताना उजव्या हाताला आपली ग्रंथसंपदा आहे. तसेच बाहेर आज जगात प्रसिद्ध आश्रम आहे योगीराज सद्गुरू पूजनीय गोळवणी महाराज आणि त्यांचे सत्शिष्य भक्तवत्सल भक्ताभिमानी योगीराज सद्गुरू मामासाहेब देशपांडेजी महाराज, त्यांचे जगभर शाखा आहेत आणि शिष्य आहेत. त्या गादीवर सध्या परमश्रद्धे प्रातस्मरणीय सद्गुरू शिरीष दादाजी कवडे म्हणून आहेत. तर सद्गुरू मामासाहेब देशपांडे 6व्या अध्यायावरचं त्यांचं लिखाण आहे ते दुर्मिळ आहे आणि त्यांचं वैशिष्ट्य काय की ज्ञानेश्वरी जगलेले आहे. ज्ञानोबारायांचे त्यांना अनुग्रह कृपा दर्शन दिलेलं आहे एक परंपरा. नंतर अक्कलकोट स्वामींच्या सच्शिष्या त्यांच्या मातोश्री सद्गुरू पार्वती माता ते त्यांच्या अंगा खांद्यावर खेळलेल्या अक्कलकोट स्वामी म्हणून त्यांना स्वामी तनया म्हणतात. त्यांचा अनुग्रह सद्गुरू मामासाहेबांना. पुन्हा योगीराज सद्गुरू गोळवणी महाराज म्हणजे परमहंस परिव्राजकाचार्य दत्तावतार टेंबेस्वामी महाराज त्यांचा अनुग्रह गोळवणी महाराजांना, गोळवणी महाराजांचा अनुग्रह सद्गुरू मामासाहेब देशपांडे यांना. पुन्हा आणखी एक अशी परंपरा की परमहंस परिव्राजकाचार्य गंगाधर तीर्थ ज्ञानेश मामा हे अनुग्रहित आहेत. मला वाटतं विष्णू तीर्थस्वामी महाराजांची, शिवम तीर्थस्वामी महाराजांची ती परंपरा आहे. तसं हे लोकनाथ तीर्थस्वामी महाराजांची परंपरा, त्या परंपरेचे सद्गुरू गोळवणी महाराज, सद्गुरू मामासाहेब देशपांडे, सद्गुरू शिरीष दादाजी. तर त्यांचे ग्रंथ अभ्यासनीय आहेत म्हणजे साधकांच्यासाठी आहेत. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर साधना सर्वस्व आणि साधना कशी करावी, साधक कसा असावा, त्याचे नियम, त्या नियमाने जर वागलं तर अनेकांना अनुभव आलेले आहेत. सद्गुरू मामासाहेब देशपांडे यांचे 2 ग्रंथ आहेत. जीवनामध्ये गुरुकृपेची आवश्यकता काय आणि गुरुकृपा झाल्यावर साधनेची काय आवश्यकता आहे ते त्यांचे ग्रंथ आहेत. सद्गुरू मामासाहेबांचे आईचा जोगवा मागेन त्याच्यावर फार सुंदर असं आहे आणि त्यांचे अनेक अभंगावर त्यांचे अभंगाची प्रमेय आपण वाचतो पण आतलं गुह्य उलगडत नाही, ते सगळं त्यांनी उलगडून दाखवलेलं आहे. त्याचप्रमाणे सद्गुरू शिरीष दादाजी आहेत, त्यांचं ज्ञानदेवी चिंतन आहे. त्याच्यामध्ये गुरुसंप्रदाय धर्म ही जी आचार्योपासती त्याच्यावर 2-3 प्रवचन आहेत. त्याचप्रमाणे माळीये जेवते नेले तेवते निवांतची गेले. त्याचप्रमाणे भक्ती सुखा लागे आपण 3-3, 4-4 प्रवचन आणि ती सगळं साधक आणि सद्गुरू याच्या दृष्टीने सगळं मार्मिक रहस्य भाग उलगडून दाखवणारे ती काय प्रवचन आहेत. तर असे हे ग्रंथ आणखी खूप असे अमृतबोध म्हणून अंक सुरू आहे. त्याच्यामध्ये सद्गुरू माऊलींच्या परंपरेतील आणि सद्गुरू मामासाहेबांच्या कृपेने जे साधकांना आलेले अनुभव ते अनुभव ग्रथित केलेलं आहे. अभंगाचा एक सुंदर माऊलींच्या अभंगाचा अर्थासहित आस्वाद त्याचे अभंग आस्वाद आहे. विष्णू सहस्रनाम प्रत्येक नामाचं काय रहस्य आहे. उदाहरणार्थ गोविंद नाम ते जर श्वासावर घेतलं तर त्याला काय लाभ होतो, त्याचं पोट कधी बिघडत नाही, पचन होतं. अनेक असे प्रत्येक नामाचे वेगवेगळे रहस्यमय अर्थ असं ते ग्रंथ आहे. गुरुचरित्र नित्यपाठ आहे. त्याचप्रमाणे हरिनाम संकीर्तन एक दिव्य असा सद्गुरू श्री दादांचा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये प्रक्रिया सामर्थ्य म्हणजे आपण नाम घेतो त्याने काय होतं की अशी कर्मदशा प्राप्त होते. अपैसा श्रीगुरु ते जोडे कर्मसाम्य दशा आणि मग सद्गुरूंची प्राप्त. आपण नाम घेतो त्याने सद्गुरूंची, पण सद्गुरू कोणते जोडले जावात तर जे शक्ती मिसळून शक्ती प्रयुक्त नाम देतात असे ते सद्गुरू आहेत. तर त्यांच्यामुळे त्या साधकाला याची देही याची डोळा. तर त्या हरिनामाचं रहस्य काय आहे, हरिनामाच्या प्रक्रिया कशा आहेत तर ते सगळं उलगडून दाखवणारा तो असा ग्रंथ आहे. आणि नृसिंहवाडी जी पुण्यभूमी आहे तिथले नियम पूजा कशी चालते ते नियम आणि तिथं होऊन गेलेले महात्मे साधू भक्त त्यांची चरित्र असे हे ग्रंथ फार दिव्य ग्रंथ आहेत. तर ते ग्रंथाचा स्टॉल बाहेर लागलेला आहे. आपण
अवश्य साधकांनी ते ग्रंथ अवश्य घेऊन वाचावेत, कारण वाचल्याशिवाय त्याचं काय आपल्याला उपयोगाचं आहे साधकाच्या दृष्टीने ते ध्यानात येणार नाही. म्हणून हे ग्रंथ संग्रही ठेवावेत. फार दुर्मिळ असे ग्रंथ आहेत, तर ते आपण ठेवावेत, आपल्या घरी आणावेत. एवढं माझं विनंती, माझं निवेदन संपलं. विठ्ठल जय जय विठ्ठल.